बहुत ही महान है, क्योंकि आज चंद्रकांत उदवळे सर व त्यांची धर्मपत्नी ह्या परिवाराला कळलं की आपले महाराज ह्या ठिकाणी आले. मीनाताई जाधव, ललिताबाई वाघमारे संत ह्यांनी सगळ्यांनी मिळून ठरवलं की महाराज आलेत तर आपल्या घराचं आज वास्तूची पूजा करायची. ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस त्यांनी आपल्या वास्तूला सद्गुरू रविदास महाराजाच्या वाणीनं पवित्र केलं आणि सद्गुरू रविदास महाराजाला आपल्या वास्तूमध्ये जे प्रार्थना स्थळ असतं, जे रोज सकाळ संध्याकाळ आपण प्रार्थना करतो, आपल्या जीवनाबद्दल सुख शांतीची प्रार्थना करतो, तर त्या ठिकाणी हजारो वर्षाची परंपरानं ते परमेश्वराला मानत होते. जसं पूर्वजांनी सांगितलं तसं ते करत आले. पण हळूहळू ज्ञान त्यांना प्राप्त होत गेलं. ज्ञानातनं त्यांना समजलं की भाई जी वस्तू पूजून माझा उद्धार होत नाही तर त्या पूजाला मला पूजलं नाही पाहिजे, माझा त्याच्यापासून फायदा नाही आहे. तर त्यांनी त्या ठिकाणी पूर्वीची परंपरा त्याला बाजूला करून सद्गुरू रविदास महाराजाच्या मूर्तीची स्थापन केली, फोटोची, आणि त्या ठिकाणी पूजा केली. हे सद्गुरू रविदास महाराजाच्या वंशातले आपण सगळे लोक आहात. आपण लगभग 25 करोड लोक आहे. देशाच्या धर्तीवर जिथं बघेल तिथं आपला समाज राहतो. आपला इंडियाच नाही तर इंडियाच्या बाहेर बी राहतं. सगळं उत्तर भारताला सद्गुरू रविदास महाराजाला आपला समाज मानतो. त्यांनी दिलेलं जी वाणी अमृतवाणी आहे त्या वाणीचं पालन करतात. तसं हळूहळू दक्षिण साईडला पहिला आम्ही बी असंच होतो. आमचे आई वडील अन्य देवी देवतांची पूजामध्ये कर्मकांडाची पूजा,